देशातील महिला मेकअपच्या सामानासाठी बाहेरच्या देशावर अवलंबून आहेत आणि हे सामान बाहेरून मागवण्यावर देशाचं खूप सारं परकीय चलन खर्च होत आहे हे कळल्यावर त्या देशाच्या पंतप्रधानांनी देशातील आघाडीच्या उद्योग समूहाला साकडं घातलं। मेकअपचं सामान देशातच बनवा असा प्रेमयुक्त आदेश त्यांनी दिला आणि त्यातूनच 1952 साली जन्माला आला लॅक्मे हा ब्रँड आणि तो उद्योजक होता जहांगीर रतनभाई दादाभाई टाटा अर्थातच JRD टाटा। लॅक्मे हे नाव JRDंनीच या ब्रँडला दिलं आणि कसं त्याचीही एक कहाणी आहे, ऐकूया। एकदा टाटांनी काम हाती घेतलंय म्हटल्यावर त्यात कसलीही कसूर राहणार नव्हती याची सगळ्यांनाच खात्री होती आणि त्याप्रमाणे जगात सौंदर्य प्रसाधनं आणि फॅशन यांच्या बाबतीत आघाडीवर असलेला देश म्हणजेच फ्रान्सचा दौरा JRDंनी केला। रॉबर्ट पिगे आणि रोनोआ या दोन फ्रेंच कंपन्यांना हाताशी धरून त्यांनी आधी भारतीय महिलांच्या त्वचेचा रंग वर्ण लक्षात घेऊन महिलांचा चेहरा खुलून दिसेल अशी प्रसाधनं तयार करण्यासाठी त्यांच्याकडून संशोधन करवलं आणि त्यानंतर लॅक्मे हा ब्रँड तयार केला। या ब्रँडला लॅक्मे नाव कसं मिळालं त्याचीही एक कहाणी आहे। JRDंना अर्थातच भारतीय नाव हवं होतं आणि नावात आधुनिकता हवी असेल तर ते परदेशीही असायला हवं होतं। फ्रान्समध्ये 1950च्या दशकात लिओ देलिबेस यांनी बनवलेला एक ऑपेरा खूप लोकप्रिय होता। लॅक्मे हेच त्या खेळाचं नाव होतं आणि टाटांच्या फ्रेंच भागीदारांनी या नावाचा अर्थ त्यांना समजावून सांगितला तेव्हा JRD चाट पडले। लॅक्मे म्हणजे लक्ष्मी, धनाची देवता। देलिबेस यांना भारतातील ही देवता आवडायची आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी लॅक्मे हा ऑपेरा लक्ष्मीवरच लिहिला होता। JRDंना हे नाव अगदी ऐकता क्षणी आवडलं आणि तिथेच देशातील पहिल्या वहिल्या कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनाच्या ब्रँडचं नाव ठरलं लॅक्मे। टाटा समूहाच्या टाटा ऑइल मिल्स या कंपनीची उपकंपनी म्हणून लॅक्मेची निर्मिती होत होती। भारतीय महिलांची गरज ओळखून लिपस्टिक, रूज, फेस पावडर, मस्कारा, आयलाइनर आणि वेगवेगळे ब्रश कंपनीकडून बनवले जात होते। JRDंची पत्नी सिमोन टाटा या फ्रेंच होत्या। फॅशनमध्ये त्यांना गती होती, त्यामुळे 1961 नंतर त्यांनी या कंपनीत खूप रस घेतला आणि तिथून कंपनीची भरभराट झाली। कारण या क्षेत्रातील परदेशी कंपन्यां इतका दर्जा लॅक्मेनं गाठावा यासाठी सिमोन यांनी खूप कष्ट घेतले। 1982 साली त्या कंपनीच्या अध्यक्षही झाल्या। JRD आणि सिमोन यांनी लॅक्मे ब्रँडकडे जातीनं लक्ष दिलं। भारतीय फॅशनमधील साधेपणा आणि परदेशातील फॅशनची आधुनिकता याचा मिलाफ लॅक्मेमध्ये त्यांनी घडवून आणला। मेकअपकडे पाहण्याचा भारतीय लोकांचा दृष्टिकोन नटवेपणा असा होता, तो घालवून चांगलं दिसण्याची गरज म्हणून मेकअपला महत्त्व प्राप्त व्हावं यासाठी टाटांनी लॅक्मेच्या जाहिरातींवर विशेष लक्ष दिलं। वर्तमानपत्रात पूर्ण पान भरलेल्या जाहिराती अगदी मध्यमवर्गीय महिलांना साथ घालतील हे त्यांनी पाहिलं आणि तेव्हाची अत्यंत गाजलेली मॉडेल शामोली वर्माला त्यांनी लॅक्मेच्या जाहिरातीत आणलं। तर रेखा, श्रीदेवी आणि आत्ताच्या पिढीत करीना कपूर, काजोल, श्रद्धा कपूर, अनन्या पांडे या टॉपच्या अभिनेत्री लॅक्मेची जाहिरात करताना दिसतील हे कंपनीनं कायम पाहिलं। वितरणाच्या बाबतीत अगदी औषधांच्या दुकानात लॅक्मेची उत्पादनं मिळतील असं त्यांनी पाहिलं आणि भारतीयांना हा ब्रँड परदेशी वाटत राहील आणि त्याच्या भोवतीचं वलय कायम राहील याचीही दक्षता त्यांनी घेतली आणि या सगळ्यातून लॅक्मे प्रगती करतच राहिला। अगदी 2014 मध्ये जगातील आघाडीचे सगळे ब्रँड भारतात आलेले असतानाही लॅक्मे ब्रँड देशातील लोकप्रिय ब्रँडच्या यादीत 34व्या स्थानावर राहिला आणि यातच सगळं आलं। लॅक्मेची 300च्या वर उत्पादनं 70 देशांमध्ये वितरित होत आहेत आणि त्या माध्यमातून भारताचा हा ब्रँड जगभर पोहोचलाय। जागतिक स्पर्धा खूप वाढल्यावर 1996 मध्ये टाटा समूहानं आपली 50% हिस्सेदारी हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीला विकली। पण JRD टाटांनी देशाला दिलेला एक मूलभूत ब्रँड अशीच लॅक्मेची ओळख कायम राहील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि इतर कुठल्या ब्रँडबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल तेही आम्हाला सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं फेसबुक पेज आणि YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।